लोककर्तव्यासाठी सदैव अग्रेसर। मौजे तामसा येथे आदिवासी क्षेत्रबंधन कायदा मुक्ती सुवर्ण महोत्सव मोठ्या उत्साहामध्ये साजरा झालाय। कार्यक्रमाचे उद्घाटन झारखंडचे माजी मंत्री बंधू तिर्की यांच्या हस्ते तर अध्यक्षस्थान महाराष्ट्राचे माजी मंत्री ॲडव्होकेट शिवाजीराव मोघे यांनी भूषवलंय। यावेळी सोयम बापूराव वसंतराव पुरके, वेडाम भोजू पटेल, माजी आमदार माधवराव पाटील जळगावकर, संतोष टारफे, जनाबाई डुडुळे, राम चव्हाण, नंदनी टारफे आदी मान्यवर उपस्थित होते। समाजातील प्रगत व्यावसायिकांचा सत्कार करण्यात आला। आदिवासी एकता जिंदाबादच्या घोषणांनी कार्यक्रम दुमदुमला। मान्यवरांनी भाषणातून क्षेत्रबंधन कायदा मुक्तीचा इतिहास, समाजाच्या विकासातील महत्त्व आणि युवकांना शिक्षण आणि व्यवसायात पुढे येण्याचे आवाहन केले। यावेळी नांदेड जिल्ह्यासह हिंगोली, परभणी, अमरावती जिल्ह्यातील सामाजिक कार्यकर्ते आणि कर्मचारी बांधव सहभागी झाले होते। कार्यक्रमाचे स्वागत अध्यक्ष म्हणून राम मिराशे, शंकरराव मेंढके, सत्यव्रत ढोले यांनी केले। आभार प्रदर्शन शंकरराव गायकवाड यांनी केले, तर सूत्रसंचालन संतोष डवरे, माधव भुरके आणि बाबूराव नाईक यांनी केले। आदिवासी समाजाच्या ऐक्याचा संकल्प या महोत्सवातून दृढ करण्यात आलाय। आदिवासी क्षेत्रबंधन कायद्याआधीची परिस्थिती आदिवासी समाजाची काय होती? काय सोपी गोष्ट आहे की देशाला स्वातंत्र्य काँग्रेसने मिळवून दिलं आणि देशाला जे क्षेत्रबंधन जो अतिशय वाईट कायदा होता तो बदलण्याचं काम इंदिरा गांधी पंतप्रधान असताना झाले। या महाराष्ट्रात 48% आदिवासी असून आदिवासी नव्हते, त्यांना कोणत्या सवलती नव्हत्या, त्या सवलती लागू झाल्या आणि पुढचं आता देशाच्या काँग्रेसचं राज्य देशात आलं तर रिझर्वेशन आमचा हक्क आहे, ज्यात 7% 9% होणं, कारण लोकसंख्या आहे आमची, तेवढं 9% होणं आवश्यक आहे। एक ना अशा अनेक गोष्टी आहे जे करणं आवश्यक आहे। त्यासाठी आदिवासीचं आंदोलन देशभरामध्ये आमचं चालू आहे। याही पुढे आम्ही त्या जोरकस अशा प्रकारचं काम करू, अशा प्रकारचा निर्णय आजच्या सभेमध्ये झालेला आहे। या ठिकाणी लोकप्रतिनिधी उपलब्ध नाहीत, त्यांना आदिवासी समाजाचं मतदान लागत नाही का, असा एक प्रश्न त्याचे काय प्रॉब्लेम असेल माहीत नाही का। आपण त्यांना बोलवायला रिक्वेस्ट केली, आम्ही काय त्या काँग्रेसचा झेंडा नव्हता लावला, आम्ही लावलं असं काहीच नाही, पिवळे झेंडे लावले, सगळ्यासाठी वेलकम केलं। BJP बोलावली, शिवसेना सगळ्याच बोलावलं आम्ही, ते नाही आलं त्याला काय, बाकीचे पुस्तकच्या कार्यक्रमात आले होते, इथल्या कार्यक्रमात नाही आले, त्याचा विषय आहे। थँक्यू। आदिवासी क्षेत्रबंधन कायदा जो कायदा था क्या था? देखिए, इस क्रांति के माध्यम से हमारे जो महाराष्ट्र के आदिवासी क्रांति के जो महानायक और विशेषकर देश के महानायक भगवान बिरसा मुंडा जी का और साथ में आदिवासियों की आवाज़ को जल जंगल ज़मीन में रहने वाले, पहाड़ में रहने वाले लोगों के बीच में पहुंचाने वाले शिबू सोरेन जी को श्रद्धांजलि देते हुए और महाराष्ट्र के हमारे कई फुले जी महाराज से लेकर यहाँ बाबा भीमराव अम्बेडकर के तमाम लोगों को हम लोग करते हुए आज देश में जो आदिवासियों की हालात है और विशेषकर जो संविधान के साथ खिलवाड़ किया जा रहा है, जिस तरह आदिवासी का आरक्षण में डाका डालने का काम किया जा रहा है, अनुबंध पर आउटसोर्सिंग पर बहाल करा करके रोस्टर का अनुपालन नहीं किया जाना और जगह जगह में जो हमारे जो छात्रवृत्ति वगैरह बंद हो पड़ रहा है, पूरा हमारा जो जल जंगल ज़मीन पर उद्योगपतियों की जो लूट बनी हुई है, ये तमाम चीज़ें और विशेषकर हमारे आदरणीय राहुल गांधी जी ने जो संविधान बचाने का लड़ाई सदन से लेकर सड़क तक लड़ रहे हैं, और आज जो पहले तो नोटबंदी किया गया, अब तो वोटबंदी भी करने का के लिए आमदा है पूरा। हमारे जो यहाँ पर वोट चोरी आपका कई एक जगह प्रमाण हो चुका है। चुनाव आयोग भी, भारत का चुनाव आयोग भी इस पर सही तरीके से अपना जवाब नहीं दे पा रहा है। हम आदिवासी भोले भाले लोग आने वाले दिन में पूरे हमारे भाई मोघे जी के साथ हमारे और यहाँ तेलंगाना के विधायक भी थे, बहुत सारे हमारे कई पूर्व MP MLA लोग थे, कई सामाजिक आदिवासी विकास परिषद के लोग थे।
हम लोग मिल करके राज्य के जहाँ जहाँ महाराष्ट्र में जहाँ जहाँ हमारे जो आदिवासी जिन जिन जिला में हैं उन जिलों में जा करके हम इन बातों को बताएंगे कि संविधान का हमारा जो दिया हुआ अधिकार है उस अधिकार को अगर छेड़छाड़ करेगा ये बर्दाश्त नहीं करेंगे और वोट चोर कर को गद्दी छोड़ने का ये बात भी हम लोगों को बताएंगे। हम अपना हक अधिकार के लिए कोई भी कुर्बानी देने के लिए हम आदिवासी नेता देने के लिए तैयार हैं। या ठिकाणी आदिवासी समाजाच्या वतीनं छत्रबंधन मुक्तीचा गोल्डन जुबली सुवर्ण महोत्सव वर्ष पार पाडण्यात आलं। या ठिकाणी आयोजन समितीच्या वतीनं तालुक्यातील सर्वच व परिसरातील सर्व तालुक्यातील जिल्ह्यातील एकूणच हा कार्यक्रम मराठवाडा लेवलचा असल्यामुळे मराठवाड्यातील सर्व जनसमुदाय आदिवासी समाज या ठिकाणी कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहिलेला आहे। त्यामुळं सर्व समाज बांधवाचं मी एक आयोजन समितीचा अध्यक्ष या नात्यानं खरोखरच मनापासून अभिनंदन करतो। आम्ही आयोजन समितीच्या वतीनं आपल्या येथील माननीय खासदार साहेब माननीय आमदार साहेब यांना कार्यक्रमाचं निमंत्रण दिलेलं होतं। समितीच्या वतीनं ते कार्यक्रमाच्या ठिकाणी काही कारणास्तव आले नसतील, परंतु आमदार साहेब यांचे एक प्रतिनिधी म्हणून या ठिकाणी लांडगे मामा यांनी उपस्थिती लावलेली आहे आणि खासदार साहेब माननीय नागेश पाटील आष्टीकर हे मुंबईला आहेत असं त्यांच्या विश्वस्त सूत्रांनी आम्हाला कळवलं आहे। परंतु हा जो कार्यक्रम झाला हा कार्यक्रम ना भूतो ना भवी असा कार्यक्रम झाला असं मी आयोजन समितीच्या वतीनं आदिवासी क्षेत्रबंधन कायदामुक्ती संदर्भात सुवर्ण महोत्सव कार्यक्रम इथं मराठवाडा लेवलचा तामसा येथे आयोजित केला होता। या कार्यक्रमासाठी महाराष्ट्राचे माजी सामाजिक न्यायमंत्री शिवाजीरावजी मोघे साहेब, झारखंडचे मंत्री कीर्ती साहेब, तेलंगणाचे आमदार तालुक्याचे माजी आमदार जवळगावकर साहेब असे अनेक मान्यवर, डॉक्टर संतोषजी टारपे साहेब माजी आमदार कळमनुरी हे सुद्धा इथं उपस्थित झाले होते। याचा मागचा उद्देश क्षेत्रबंधन जो कायदा होता त्या कायद्याला सुवर्ण महोत्सव इथं आपण साजरा करण्याचा होता। त्याचबरोबर समाजातील घटकांचा एकत्रितपणे आणणे, अनेक विषयावर चर्चा करणे, त्याचबरोबर जो काही आदिवासींवर होणारा अन्याय आहे तो दूर करण्याच्या हेतूने इथं विनिमय झालेला आहे। या कार्यक्रमाला परिसरातली बहुतांश मंडळी उपस्थित होते। विदर्भातून काही मंडळी आले होते, किनवट, परभणी, हिंगोली सगळीकडून या कार्यक्रमाला उपस्थित झाली। अतिशय उत्कृष्ट असा कार्यक्रम इथं पार पडलेला आहे आणि याच्यातून नक्कीच समाजाला काहीतरी दिशा मिळेल असं या ठिकाणी मला वाटतंय। धन्यवाद। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या कर्तव्य लोक मराठी चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।